असं वाटायला लागलं की आता आपल्याला परत जागा कमी पडते. पुन्हा आम्ही MIDC मध्ये गेलो, नवीन प्लॉट करता अर्ज केला आणि आणखीन एक फॅक्टरी उभी केली आणि ती डोळ मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आम्ही नवीन फॅक्टरी उभी केली. त्याच्यामध्ये आम्ही मोटर्सचे कॉम्पोनंट बनवतो, वेगळे इन्स्पेक्शनची जॉब करतो आणि डोळ मोटर्सची सुद्धा प्रगती खूप जोरात चालू आहे. आता आम्हाला परत एक प्रश्न निर्माण झाला आहे की आमच्याकडे जी ऑर्डर पोझिशन आहे आणि जी जागा आहे याची पुन्हा विसंगती निर्माण झालेली आहे. या सगळ्या एवढ्या वर्षाच्या काळामध्ये 2-3 माणसं असलेली कंपनी त्याची 4 युनिट उभी झाली. 2-3 माणसांपासून आता जवळजवळ 200 लोकांपर्यंत आमची स्ट्रेंथ गेलेली आहे. 23 जुलै 1974ला मी ME झाल्यानंतर सिमेंट्समध्ये जॉईन झालो, मोटर डिझाईन डिपार्टमेंटला. इथं बाजूला जी कळव्याला फॅक्टरी आहे तिथं माझा प्रथम परिचय सुरेश डोळ याच्याशी झाला. मला आठवतं आहे तेव्हा तो स्वतःचा जेव्हा त्यांनी थोडासा व्यवसाय बाहेर सुरू केला तर तो कायम नंतर सेकंड शिफ्ट घ्यायचा, की सकाळी इकडे काम करायचं, रात्री संबंध सेकंड शिफ्टमध्ये रात्रीपर्यंत काम करायचा, डबल मेहनत करायचा. त्याला अशी एक काहीतरी जिद्द होती की आपण स्वतःचं काहीतरी सुरू करायचं. हे तेव्हापासून मला आठवतं. सगळ्यात महत्त्वाचा गुण मी जो पाहिला तो असा आहे की डेलिगेशन ज्याला आपण म्हणतो, की तुम्हाला जर वाढ व्हायला हवी असेल उद्योगधंद्याची आणि तुम्हाला असं वाटलं आपण 2-4 चांगली माणसं जमा केली आहेत, त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकणं. म्हणजे अशा स्टेजपर्यंत की तुम्ही 3-4 ठिकाणी माणसं ठेवली तर फक्त येऊन काय झालं, काय रिझल्ट असं बघणं, चुकलं असेल तर एकदा नीट समजावून सांगणं अशाच वेळ. पण उगाच आरडाओरडा आक्रस्ताळेपणा नाही, बाकी काही नाही. कारण त्यामुळे ओपन कल्चर जे म्हणतात हा एक फार मोठा गुण आहे. या सर्व कालावधीमध्ये आपले जे कामगार आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे या भावनेने आम्ही एक प्रायव्हेट ट्रस्ट तयार केला. परमेश्वराच्या नावाखाली केशव स्मृती प्रतिष्ठान म्हणून आम्ही एक निर्माण केलं. आमच्या धंद्याच्या फायद्यातला अमुक एक भाग दरवर्षी त्या ट्रस्ट करता आम्ही डोनेशन म्हणून देतो. माझी अशी इच्छा आहे की चांगले 30-40 लाखाचा इवन 50 लाखाचा त्याच्यामध्ये निधी जमा व्हावा आणि निदान वर्षाला एक 10 मुलांना तरी आपण इंजिनिअरिंग शिक्षणाकरता आर्थिक मदत देत राहावी. माझं शिक्षण केवळ पैसा नाही, परिस्थिती नाही म्हणून होऊ शकलं नाही. ही परिस्थिती आमच्या जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या मुलांवर किंवा जे कोणी सोसायटीमध्ये इतर नातेवाईक वगैरे आहेत किंवा समाजातले लोक आहेत त्यांच्यावरती ही परिस्थिती येऊन त्यांचं आयुष्य पुढे खराब होऊ नये ही एक भावना ठेवून आम्ही हे ट्रस्ट चालवतो. अजून काही एक्सपॅन्शन करावं, स्वतःचं काहीतरी प्रॉडक्ट बनवावं या दृष्टीने आमची तयारी चालू आहे. परत माझा प्रवास सुरू होईल. नवीन जागा, नवीन प्लान, नवीन फॅक्टरी, नवीन मशिनरी आणि नवीन मुलं आणि मी हा प्रवास माझा असाच चालू ठेवेन. डोळ साहेबांच्या तालमीखाली तयार झालेले त्यांचे सुपुत्र श्रीयुत स्वप्नील डोळ यांनी BE इलेक्ट्रिकल आणि अमेरिकेतून MBAच्या पदवीचं संपादन केलं. त्यांनी डोळ उद्योगाला नवीन यशाची शिखरं गाठून द्यावी अशी आशा बाळगूया. ॲज अ बिझनेसमॅन बाबांनी एवढा मोठा बिझनेस त्यांच्या एकट्याच्या हिमतीवरती उभा केला आहे. ह्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की त्यांच्या बिझनेस स्किल्सबद्दल तर काही वादच नाही. पीपल स्किल्स केला जेव्हा आम्ही नेटवर्किंग म्हणतो किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणतो ही त्यांच्यामध्ये खूप चांगली आहे. शॉपफ्लोअरमधनं चालत असताना वर्कर्सच्या खांद्यावर हात ठेवून जाणे, त्यांच्याशी बोलून जाणे ही त्यांची सवय आहे. त्यामुळे त्यांनी जी मार्केटिंगची आणि HRची कधी गरज पडली नाही. गेल्या 30 वर्षामध्ये आमच्या कंपनीमध्ये कधीही युनियन झाली नाही किंवा कधी कोणी लीडर झाला नाही किंवा कधी कुठली स्ट्राईकही झाली नाही. हे सगळं श्रेय त्यांना जातं आणि त्यांच्या रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या स्किल्सला जातं. दुसरं एक उदाहरण म्हणजे त्यांच्यामध्ये अजून एक क्वालिटी आहे, वाय नॉट मी. त्यांच्यामध्ये एक ॲटिट्यूड आहे. ITIचं शिक्षण असल्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतः हात घालून काम करण्याची त्यांची तयारी असते. आमच्या कंपनीमध्ये जे काय मशिनरी, फिक्स्चर, टूल्स, टॅकल्स जे काय सगळे बनवलेले आहेत हे त्यांनी स्वतः हाताने डिझाईन केलेले आहेत. त्याच्यामुळे कोणावरही अवलंबून न राहता स्वतःची कामं करायची ही त्यांची एक नेहमीची तयारी असते. बाबा खूप पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे त्यांचा इन्फ्लुएन्स खूप नेहमी पॉझिटिव्ह असतो. जसं मला आठवतं की लहानपणापासून मी खूप शाळेत चांगलं स्कोर केलं किंवा जे मी केलं ते बऱ्यापैकी चांगलं केलं 12वी पर्यंत. 12वीत मला अपेक्षेपेक्षा जेव्हा थोडे कमी मार्क मिळाले होते
आणि मी एका गोष्टीसाठी ट्राय करत होते आणि ती मला ॲडमिशन मिळत नव्हती, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की कधी कधी स्नेहल ही पण गोष्ट महत्त्वाची असते की तुला हे रिअलाइज झालं पाहिजे की हे आता आपल्याला नाही मिळणार, तर ते पॉझिटिव्हली कसं घ्यायचं. सो समटाईम्स यू हॅव टू रिअलाइज की ही तुमच्यात विकनेस आहे आणि ती तुम्ही पॉझिटिव्हली घेऊन तुम्ही दुसरं क्षेत्र वेळच्या निवडून त्याच्यात तुम्ही कसं एक्सेल केलं पाहिजे. मी दुसरी मुलगी आहे बाबांची, तरी बाबांनी तशी कधी जाणीवच होऊन दिली नाही की अजून एक मुलगी झाली. उलट माझे जास्ती लाड झाले. म्हणजे अगदी मला आठवतं की बाबा जरी किती उशिरा आले ऑफिसवरून तरी सुद्धा माझ्याबरोबर खेळणार जास्ती, किंवा नवीन सायकल घेतली तर मला शिकवणार. अगदी मला प्रत्येक नवीन गोष्ट घेतलेली बाबा दाखवणार. लुना आणलेली माझ्यासाठी बाबांनी, ती पण मला बाबा खाली शिकवायचे. असं त्यांचा जो स्वभाव होता तो मला अजूनही आठवतो. महत्वाकांक्षा मोठ्या ठेव, कुठली महत्वाकांक्षा कमी नको. तुझा हात जिथे लागेल ते सोनं होईल. तुझ्या हाताखाली गारगोटी आली ते तर हिरा होईल. अशा महत्वाकांक्षा ठेवल्या तरच माणूस पुढे जातो आणि तेच त्याने पुढे केल्यामुळे आज यश त्याच्या पायाशी आहे. त्याला यशाकरता धावावं लागत नाही. आज त्याचा हा वटवृक्ष झालाय. त्याची प्रोग्रेस तर चांगली आहेच, पण एक कंपनी करत करत ते आता 4 कंपन्या झालेल्या आहेत आणि अजून ते थांबत नाहीये आणि त्या पद्धतीने डेव्हलपमेंट त्यांचं चांगलंच चालू आहे. ते वाढतच जाणार आहे. आजपर्यंत त्यांनी कधी असं मला जाणवून दिलं नाही की माझे वडील नाही आहेत आणि ते माझे सासरे आहेत. इनफॅक्ट आम्हाला म्हणजे मला आणि राहुलला दोघांनाही ते आपल्या मुलाप्रमाणेच 5 जण मानतात. म्हणजे मी एका सिंपल घराण्यातून आलेलो आहे. बाबांकडनं हे जे एंटरप्रेन्योरशिपचं जे वर्ल्ड आहे, म्हणजे मी त्याला म्हणजे एकदमच आय वॉज नॉट फॅमिलियर विथ इट. ओके, तर बाबांनी म्हणजे या 5 वर्षात एवढ्या काही गोष्टी मी पण शिकलो आहे ज्या मला माझ्या फील्डमध्ये डेफिनेटली बऱ्याच उपयोगाला आल्या आहेत. आणि त्यांना जे पुरस्कार आणि जे काही त्यांना स्थान मिळालं आहे समाजामध्ये प्लस इंडस्ट्रीमध्ये, दॅट इज रिअली इनव्हॅल्युएबल. उद्योजक व्हायचं असं ज्या मराठी युवकांचं स्वप्न असेल त्यांच्यासाठी डोळ साहेबांचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी ठरेल. डोळ साहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला, त्यांच्या समस्त परिवाराला आणि त्यांच्या उद्योग समूहाला आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाचे प्रायोजक